सातपूर परिसरातील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ व धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्ट सातपूर कॉलनी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या 40 वर्षांपासूनची परंपरा असलेली सातपूर कॉलनी परिसरात भीम जन्मोत्सव साजरा होतो। विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने जेतवन बुद्ध विहार सातपूर कॉलनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये अध्यक्षपदी अक्षय कांबळे तर कार्याध्यक्षपदी पंकज वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। लोकनेते प्रकाशजी लोंढे यांच्या सूचनेनुसार दानशूर दीपक नानाजी लोंढे, ॲडव्होकेट दीक्षा दीपक लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने बैठकीत माजी अध्यक्ष कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली। या प्रसंगी धम्मसागर प्रबोधन संघाचे सचिव मनोज आहिरे यांनी मार्गदर्शन केले। प्रारंभी धम्मविधी संस्कार व श्रद्धास्थान महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी जयंती उत्सव अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन पंचशील पट्टा देऊन सामाजिक सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महादेवनगर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष अजय जाधव तसेच रमिकनगर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष विशाल हिरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विजय तालके, धर्माजी अंबोरे, विजय सोनोने, कमलेश पगारे, अजय साळवे, मंदार धिवरे, संदीप पवार, चंद्रकांत पवार, रवी जगताप, किरण साळवे, विजय अंबोरे, स्वप्नील गवारे, नाना गायकवाड, चेतन साळवे, संदीप भालेराव, विनोद आहिरे, प्रशांत महाजन, गौरव प्रधान, निलेश बावा, ज्ञानेश्वर जाधव, अमोल बोरे, शाहू महाराज जगताप, प्रणव जमदाडे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने आणि पुढाकाराने आम्ही तसेच आमचे दानशूर दीपक नानाजी लोंढे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे तसेच पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाईजी लोंढे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली आम्ही सातपूर कॉलनीमध्ये आज ही बैठक आयोजित केलेली होती। बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी सर्वानुमते आमचे अध्यक्ष म्हणून अक्षय भाऊ कांबळे यांची एकमताने निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून पंकज भाऊ वाघ यांची आम्ही या ठिकाणी एकमताने निवड केलेली आहे। अध्यक्ष पदासाठी व कार्याध्यक्ष पदासाठी ही 2 नावं आल्याने ती नावे आम्ही सर्वानुमते या ठिकाणी त्यांना अनुमोदन मिळाल्याने या 2 नावाची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे। आणि येणारा हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम असतील किंवा जी कार्यक्रमाची रेलचेल असेल त्यामध्ये आम्ही सगळे मिळून हा उत्सव अतिशय जोमात आणि उत्साहात पार पाडू। त्याचप्रमाणे पीएल ग्रुप तर्फे सातपूर शहरामध्ये भीम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो। त्या सगळ्या कार्यक्रम असतील, या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही सगळे हिरिरीने सहभागी होऊ आणि आमचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या पाठीमागे आम्ही सगळी टीम ही जोमाने काम करू आणि निश्चितच येणारा भीम जन्मोत्सव हा निश्चितच मोठ्या थाटामाटामध्ये आणि उत्साहात हर्षोल्लासात साजरा करू। जय भीम, जय संविधान। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती, या जयंतीनिमित्त मला जेतवन बुद्ध विहार धम्मसागर संचालक ट्रस्ट या निमित्ताने मला अध्यक्षपदाचा मान दिला व माझ्यावर विश्वास दाखवला। त्या निमित्ताने मी सर्व युवांचे, वरिष्ठांचे मी आभार व्यक्त करतो व या जयंतीमार्फत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व बुद्धांच्या विचारांचा आपण प्रचार आणि प्रसार करणार आहोत आणि जे आपण शिस्तबद्ध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण ही जयंती सेलिब्रेशन करूया, साजरी करूया। आणि मी प्रत्येक समूहाच्या गटाला विनंती करेल की या जयंतीत त्यांनी यावे आणि सहभाग घ्यावे। जय भीम। जेतवन बुद्ध विहार सातपूर कॉलनी माझी कार्याध्यक्ष निवड झाल्याबद्दल मी जेतवन बुद्ध विहारचं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ही मोठी मला संधी मिळवून दिली। मी नक्की सर्वांच्या वतीने मी आभार मानतो। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।